मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे माथेरान येथे नवी मुंबई येथील 10 पर्यटकांच्या समूहातील सुमित चव्हाण वय वर्ष 16, आर्यन खोब्रागडे वय वर्ष 19 आणि फिरोज शेख वय वर्ष 19 तीन जण शॉर्लट तलावात बुडाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती माथेरान पोलीस स्टेशन ठाण्याकडून प्राप्त झाली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच माथेरान येथे 3 तरुण बुडाल्याची घटना समोर आली असल्याने माथेरान येथे हळहळ व्यक्त होत आहे। कर्जत तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण गिरीस्थान माथेरान येथे नवी मुंबई येथून 10 मित्रांचा समूह आला होता। आलेले 10 जण पोहण्यासाठी शार्लोट तलावात उतरले होते। यापैकी चव्हाण वय वर्ष 16, आर्यन खोब्रागडे वय वर्ष 19 आणि फिरोज शेख वय वर्ष 19 या 3 जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावाच्या पाण्यात बुडाले असल्याची घटना घडली असून बुडालेल्या पर्यटकांचा शोध सह्याद्री रेस्क्यू टीम आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करीत आहेत। माथेरान पर्यटन स्थळी फिरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे। इको पॉइंट, मंकी पॉइंट, लायन्स पॉइंट असे अनेक पॉइंट माथेरानमध्ये आहेत। यापैकी एक आहे ते शॉर्लट तलाव हा पॉइंट। अनेक पर्यटक तलावाजवळ फोटो काढतात तसेच पोहण्याचा आनंद लुटतात। या शॉर्लट तलावात 3 पर्यटक बुडाले आहेत। 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते, त्यापैकी 3 जण बुडाल्याची माहिती मिळते। सह्याद्री रेस्क्यू टीम आणि पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी बचाव कार्य करीत आहे। अन्य बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचले आहेत। पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहितीसाठी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनानी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाहीये। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।